आज या ठिकाणी तुमचा 12 महिन्याचा प्लॉट आहे. 12 महिने असून वांग बघा, हे वांग पाहू शकतो आपण. बरोबर आहे. चौथा दिवस तोडा करून चौथ्या दिवसाला एवढं वांग आहे. कंटिन्यू तुमचे तोडे चालूच आहेत. कंटिन्यू माल झाडाला आहेच. बरं, काय आता तुम्हाला आज या प्लॉटला किती दिवस झाला आपल्याला चालू करून वैदिक तंत्रज्ञान चालू करून आपल्याला 6 महिने झाले. 6 महिने तुमच्या प्लॉटला सुरू झालंय. बरं, त्याला कसं कसं सुरुवातीला नियोजन केलं तुम्ही? काय नाही, पहिल्या सुरू बेसल डोस भरलेला आहे आपण. हा, एक 3 पोते आणले होते आपण. हा, कृषी अमृतचे. हा, आणि ते न्यूट्री चार्जर बारक्या RNPH बरोबर, ते 4 प्रकारचे आपण टाकलेले आहे त्याला. बरं, आता हे तुमचं किती गुंठे क्षेत्र आहे पूर्ण हे जुनं आणि नवं वांग? नवं आणि जुनं धरलं तर एक समजा 10 गुंठे असतात. 10 गुंठे क्षेत्र आहे. त्याला तुम्ही 3 बॅग RNPH एक पॉकेट. बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुमचा शेवगा पण आहे. बरं, आता त्याच्यानंतर मग काय बदल तुम्हाला कसा दिला, काय वाटलं बदल? म्हणजे पहिले असे वांगे लागत नव्हते एवढे. हा, ते वापरल्यापासून 4 दिवसाला 2 दिवसाला तोडा चालू झाला. तोडा चालूच आहे. बरं, क्वालिटीच्या बाबतीत कसा फरक तुमचा अनुभव? क्वालिटी म्हणजे नंबर ऑफ क्वालिटी वांगे. म्हणजे आता झाडाचं एवढं वय झालंय, हे पाहू शकता तुम्ही. आज झाडाला खोडापासून माल आहे. बरोबर आहे. आज इथं हे माल तोडा आलेला आहे. हे नवीन तुमचं साईज चालू आहे. हे नवीन सेटिंग झालंय. हे फुल बी चालू आहे. हे बंच आणि फुलं सुद्धा पाहू शकता तुम्ही. बाजारात नेलं तर अगोदर गिरायक उचलून घेऊन जाते. गिरायक घेऊन जाते. बरं, कॅरेट अशा हातात घेऊन बसते. म्हणजे आज तुमची मार्केटमध्ये ओळख तयार झालेली आहे. बरोबर आहे. तर दराबाबतीत असेल, क्वालिटी बाबतीत असेल, शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांचा प्रतिसाद. दोघंच वांगे घेऊन जातात. ह्यांची वांगे आमच्या सोबतच जात होते. हा, आमची इकल्याशी ह्यांची इकत नव्हती. काय बरोबर आहे? काय म्हणताय? बरोबर आहे त्यांचं. खोटं नाही. व्हिडिओ तयार करायला म्हणून काय असं देखावी का? बरोबर बरोबर ना, आम्हाला तेच पाहिजे सर. ही जी क्वालिटी आहे का, हा, म्हणजे जी चमक जी होती हा 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 हा, ती आमच्यावर नव्हती. बरोबर बरोबर. आज तुम्ही जसं म्हणलात की व्हिडिओ साठी बोलायचं नाही, तर जे आहे सत्य परिस्थिती ते आपल्याला सांगायचे शेतकऱ्यांना. तुम्हाला एक दिवस आम्ही मार्केटला सोबत गेल्यावर हा, आमचा तिथला एक व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकू. बरोबर, तुम्ही टाका. म्हणजे ते खरं आहे. हे जे बोलले खरं की हे वांग विकल्याशिवाय ह्या प्लॉट मधलं. आता आम्ही ते ह्यांचा अनुभव घेतलाय. हा, इथून पुढे आम्ही ते बंद करून हे मिल्क चार्जर, सॉइल चार्जर जे काय म्हणतात, आम्हाला काही औषधाचे नाव माहित नाही. बरोबर बरोबर, ते आम्ही वापरून नमस्कार सर. नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहोत वानटाकळी या गावामध्ये. बरोबर, वानटाकळी तालुका सर आपला, तालुका परळी, जिल्हा बीड. तर येथील आपल्यासोबत शेतकरी आहेत. तर यांनी त्यांच्या सोयाबीन असेल, तूर असेल, इकडं हा वांग्याचा जुना फळ आहे, तिकडं नवीन शेवगा, तिकडं पण त्यांचं वांग आहे. तर त्यांनी आपल्या तंत्रज्ञानाचा वापर, SCT वैदिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केलेला आहे. बरोबर आहे सर. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी कसा कसा वापर केला, कोणत्या पिकाला केला आणि त्याचा त्यांना काय रिझल्ट दिसतोय. तर सर नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या करून आपल्या शेतकऱ्यांना. सुभाष मधुकर निर्डे, हा, राहणार वानटाकळी, तालुका परळी, जिल्हा बीड. बीड. बरं, तर आता हे आपण आता सोयाबीन मध्ये बसलेलो आहे सर. तर हा आपला सोयाबीनचा प्लॉट आहे. तर याला तुम्ही आपलं तंत्रज्ञानाचा समजा वापर सुरू केलेला आहे. बरोबर आहे. हो. तर याला कसं कसं नियोजन केलं तुम्ही? याला 2 पोते कृषी अमृत टाकले. फक्त कृषी अमृत, सॉइल चार्जरची त्याला म्हणजे कोटिंग काहीच नाही टाकलं, आपलं फक्त कृषी अमृत. फक्त कृषी अमृत टाकलं होतं. बरं बरं बरं. आणि काय त्याच्यानंतर तुम्हाला काय म्हणजे फरक, रिझल्ट काय वाटतो ह्या जमिनीच्या? आणि पाहायला गेलं तर जमीन ही तुमचं पूर्ण हे माल रान आहे, एकदम खडका. हे पाहू शकता इकडे बाजूला एवढा माल लागतच नाही ना इकडे. हा हा, गेल्या वर्षी लावली होती 10-20 शेंगा असत्या फक्त लावलेल्या सोयाबीनला गेल्या वर्षी. बरं, आता या वर्षी त्याची वापरल्यापासून असा माल आहे. आता हे पाहायला जर गेलं ते सरासरी एका झाडाला सर काय असतं, तुम्हाला काय वाटतं किती असेल माल? 200 शेंग तरी असं. 200 प्लस शेंग हे 100% निघणार. बरं, आता कसं आहे बाकी तुम्हाला, आता बाकीचे सोयाबीन आहेतच तुमच्या गावामध्ये, बाकीचे आहेत का त्यांच्या बाबतीत, आपल्या बाबतीत हा जरा त्याच्यात कमी प्रमाणात शेंगा त्याला. बरं, आणि बाकी काय वाटतं तुम्हाला अंतर? आता कधीपासून किती दिवस झाला आपल्याला तंत्रज्ञान वापरून? आपल्याला हे पहिल्याच प्लॉटला वापरलंय. पहिल्या प्लॉटला वापरलंय.
तर त्याच्यामध्ये तूर पण आलेली आहे तुमची. हा, सगळंच आहे. तुम्ही तुरीला पण काय असं वेगळं केलं नाही. नाही जे तुमचं समजा सुरुवातीला एक भेसळ डोस गेला कृषी अमृतचाच, तेवढा. तोच तुमचा डोस समजा सगळ्या पिकाला गेलेला आहे. हे पाहू शकता आपलं एकच झाड नाही तर सगळीकडं पूर्ण झाडाला आहे का? तसाच माल आहे. कुठलं बघितलं का असतं झाडाला माल. हा बरे, काय सांगताल तुमचा एक अनुभव? आमचा अनुभव म्हणजे शेतकऱ्यांना तर वापरायचं पाहिजे. हा, आणि जमीन पण भुसभुशीत होती. जमीन चांगली होती, बरोबर आहे. होती म्हणजे गच्च नाही. इथं जे गच्च जमीन होती ती भुसभुशीत होती. हा हा हा. गच्च राहत नाही. बरं, आता हा आपल्या बाजूला इकडे वांग्याचा पण प्लॉट आहे तुमचा जुना, याला 12 महिने झालेच नाही. त्याला 12 महिने झालेत. त्याची पण आपण माहिती घेऊ. बरं, बाकी सर तुम्हाला काय वाटतं सोयाबीन बाबतीत? आता जमिनीचा विचार जर केला, तुम्ही शेतकरी आहेत, बरोबर आहे, तुमची इथलं माहिती आहे तुम्हाला या जमिनी बाबतीत दरवर्षीचा अनुभव आणि या वर्षीच्या अनुभवाबाबतीत तुम्हाला काय वेगळं पण दिसतंय का? गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी माल धारणा बी जास्त झाली हा, आणि गेल्या वर्षीपेक्षा उत्पन्नामध्ये बी वाढ होईल वाटतंय. आता दिसतंय. आता का तर प्रत्येक झाडाचं 100, 150, 200 शेंगा आहे प्रति झाडाला, हो, तर 100% उत्पन्नात वाढ होणारच आहे. होणार. आता तुमच्या गावामध्ये सोयाबीन असतात ना? आमच्या गावामध्ये सोयाबीन आहे, ऊस आहे. बरोबर आहे. हो. तर एक मला वाटतं नंबर 1 जमिनीला जी सोयाबीन येत नाही तिच्यापेक्षाही चांगली सोयाबीन नाही, नंबर 1 जमीनपेक्षा नंबर 1 सोयाबीन आहे म्हणा. इथे या ठिकाणी आली, बरोबर आहे. तसा जर विचार केला हलक्या जमिनीला सोयाबीन म्हणजे एकदम धापास शेंगा, झाडं जागची जागी वाढ होत नाही तेवढी, वाढ होत नाही. बरोबर, खुरकुटल्यासारखी. बाकी सर बरं, तुम्ही दुसरं खत कोणतं टाकला मग हिला? दुसरं कोणतंच नाही. कोणतं तरी टाकलं असेल ना? नाही कोणतंच नाही. समोरच आहे इथे, कोणतंच नाही. कृषी अमृत फक्त तुम्ही खत टाकलेलं आहे आणि बाकी तुम्ही वांग्याचा पण पूर्ण वांग्याला वैदिक वापरताय, बरोबर आहे. तुम्ही कोंबड्याला पण तुमच्या मिल्क चार्ज वापरलं आहे, ते पण आपण तुमचा अनुभव घेऊ. तरी बाकी काय वाटतं, तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय सांगताल सर तुमच्या परिसरातल्या? शेतकऱ्यांना तर अवश्य वापरावे. वापरावं, खात्री आहे तुम्हाला रिझल्ट येईल? खात्री. बर सर, तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना? आता ह्याने अनुभव घेतला, ह्यांचं पीक बघून हा, तर ह्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन गेल्या वर्षी जे आपलं रासायनिक जे वापरत होते औषधं हा हा, ते न वापरता ह्याने एससीटी वैद्यक वापरलं. बरोबर, आणि बरोबर. त्याच्यातून ह्यांना अनुभव पण आला. तुम्ही आपल्या माहिती केंद्रावरती पण आला होतात, बरोबर आहे, त्यांच्यासोबत तुम्ही सुरुवातीला आला होतात. हो. पण कसं आहे, तुमची आणखी समजा एक काय ते तुमची मनाचा विचार असेल की आणखी तेवढी हिंमत झाली नाही, बरोबर आहे. हिंमत पण झाली नाही. हा. आम्ही म्हणलं तुम्ही घेऊन बघा अनुभव. हा, हा. आमच्याकडे ऊस असतंय, हा हा, सोयाबीन तर नाही आमच्याकडे. बरोबर. नंतर आम्ही पुढच्या वर्षी बघू. तुमचं मला ते महाग वांग पण होतं. हो, वांग पण होतं. बरं, आता ह्या वांग्यामध्ये चला आपण तिकडे वांग्याकडे जाऊ. आता आज आपण वांग पाहायला गेलो तर सरासरी सर तुमच्या उंचीला कितीपर्यंत गेले? तरी माझं माझी उंची 5.5 फूट आहे. 5.5 फूट उंची. माझ्यापेक्षा हे बघा अजून हे काय दाखवा नाही किंवा काही नाही. ते उंचीला बघा. हा, तर म्हणजे वांग ह्यांचं आहे पण सांगते शेजारी, हो. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काय असं आपण दुसरं सांगता ह्याच्यामध्ये काही वाद समजा नाही. तर हा सर आपल्या आज वांग्याच्या फळाचा किती दिवस झाला वांग्याला? 12 महिने झाले वांगे. 12 महिने झालं ह्या खडकावरती. खडक हे पाहू शकता आपण सगळा. हे जर जमीन झाली पाहिलं ते खडकापेक्षा गच्च जमीन म्हणजे झालेली आहे, बरोबर आहे. तर आज त्या ठिकाणी तुमचा 12 महिन्याचा प्लॉट आहे. 12 महिने असून ही वांग बघायला. हे वांग पाहू शकता आपण, बरोबर आहे. चौथा दिवस तोडा करून 4थ्या दिवसाला एवढं वांग आहे. कंटिन्यू तुमचे तोडे चालूच आहेत, कंटिन्यू माल झाडाला आहेच. बरं, काय आता तुम्हाला की आज ह्या प्लॉटला किती दिवस झाला आपल्याला चालू करून वैदिक तंत्रज्ञान? वैदिक तंत्रज्ञान चालू करून आपल्याला एक 6 महिने झाले. 6 महिने तुमच्या प्लॉटला सुरू झालंय. बरं, याला कसं सुरुवातीला नियोजन केलं तुम्ही? काय नाही, पहिल्या सुरू बेसल डोस भरलेला आहे आपण. हा, एक 3 पोते आणले होते आपण हा, कृषी अमृत. कृषी अमृतचे. हा, आणि ते न्यूट्री चार्जर बारक्या RNPH, बरोबर, ते 4 प्रकारचे आपण टाकलेले आहे त्याला. बरं, आता हे तुमचं किती गुंठे क्षेत्र आहे पूर्ण हे जुनं आणि नवं वांग? नवा आणि जुनं धरलं तर एक समजा 10 गुंठे असतात. 10 गुंठे क्षेत्र आहे, त्याला तुम्ही 3 बॅग RNPH एक पॉकेट, बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुमचा शेवगा पण आहे. हा, शेवगा पण ते. बरं, आता त्याच्यानंतर मग काय बदल तुम्हाला कसा दिला, काय वाटलं बदल? म्हणजे पहिले असे वांगे लागत नव्हते एवढे. हा, ते वापरल्यापासून 4 दिवसाला 2 दिवसाला तोडा चालू झाला. तोडा चालूच आहे. बरं, क्वालिटीच्या बाबतीत कसा फरक तुमचा अनुभव? क्वालिटी म्हणजे नंबर 1 क्वालिटी वांगे. म्हणजे आता झाडाचं एवढं वय झालंय हे पाहू शकता तुम्ही. आज झाडाला खोडापासून माल आहे, बरोबर आहे. आज इथं हे माल तोडा आलेला आहे. हे नवीन तुमचं साईज चालू आहे. हे नवीन इथं सेटिंग झालंय. शेंडा पण चालू हे फुल बी चालू आहे. इथं हे बंच आणि फुलं सुद्धा पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर वरी शेंडा पण चालू आहे. म्हणजे सगळं होऊन झाडाचं एवढं होऊन सुद्धा झाड थकन आहे, बरोबर आहे. चालूच आहे. आणि क्वालिटीच्या बाबतीत कसा अनुभव तुमचा मार्केटचा? खायला नंबर 1.
चवच्या बाबतीत बाजाराचं नेलं तर अगोदर गिरायक उचलून घेऊन जाते, गिऱ्हाईक घेऊन जाते. बरं, कॅरेट अशा हातात घेऊन बसते. म्हणजे आज तुमची मार्केटमध्ये ओळख तयार झालेली आहे. बरोबर आहे. तर दराबाबतीत असेल, क्वालिटी बाबतीत असेल, शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांचा आम्ही प्रतिसाद. दोघंच वांगे घेऊन जात होतो, ह्यांची वांगे आणि आमच्या सोबतच जात होते. हा आमची इकल्याशी ह्यांची इकत नव्हती. काय बरोबर आहे काय म्हणतायत ते. बरोबर आहे त्यांचं. एक काही खोटं नाही. व्हिडिओ तयार करायला म्हणून काय असं देखावी का नाही. बरोबर बरोबर ना, आम्हाला तेच पाहिजे सर. ही जी क्वालिटी आहे का, हा म्हणजे जी चमक जी होती हा ह्याच्यावर, हा 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 ती आमच्यावर नव्हती. बरोबर बरोबर. आज तुम्ही जसं म्हणलात की व्हिडिओसाठी बोलायचं नाही, तर जे आहे सत्य परिस्थिती ते आपल्याला सांगायचे शेतकऱ्यांना. वाटलं असं तुम्हाला एक दिवस आम्ही मार्केटला सोबत गेल्यावर हा आमचा तिथला एक व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकू. बरं, बरं. तुम्ही टाका. म्हणजे ते खरं आहे हे जे बोलले खरं आहे. की हे वांग विकल्याशिवाय ह्या प्लॉट मधलं तुमचं सुद्धा वांग विकत नव्हतं. बरोबर आहे. ह्याला क्वालिटी दिसत होती, चमक चमक दिसत हा, मग आपल्याला हेच म्हणायचं की वांगच होतं, हा काय त्याच्यात काय दुसरं नव्हतं, हा, पण क्वालिटी कमी दिसत होती. म्हणजे आज एक शेतकरी जे सांगतोय दुसऱ्या शेतकऱ्या बाबतीत किंवा जे त्यांचा अनुभव आहे ते तुम्ही सांगता, हे खरंच म्हणजे महत्वाची गोष्ट आहे. एक म्हणजे त्यांच्यापेक्षा 5 रुपये शिल्लक. 5 रुपये दर सुद्धा तुम्हाला आगाव भेटायचा. कारण क्वालिटी असल्यामुळे चमक मारत होते ना. बरोबर बरोबर बरोबर. आता आज यांचा पाहिलं तर 1 वर्षाचा प्लॉट आज एकदम नवा प्लॉट असल्यासारखं आज चालू आहे. एकदम फुलं चालू आहे, त्याला सेटिंग चालू आहे, माल भरपूर आहे, ह्याला तोडा ह्यांचा चालू आहे. बरं, काय वाटतं सर एकंदरीत तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल आता ह्या बाबतीत? वांग्याच्या भाजीपाला पीक असेल, आता तुम्ही सोयाबीन पाहिलं, बरोबर आहे, त्यांचं तुम्ही ते मिलच्या हे पाहू शकता, त्यांचे वापरलेले आपले सॉइल चार्जर, एनर्जी बुस्टरचे डबे. आता आम्ही ह्यांचा अनुभव घेतलाय. हा इथून पुढे आम्ही ते बंद करून हे मिल्क चार्जर, सॉइल चार्जर जे काय म्हणतात, आम्हाला काही औषधाचे नाव माहित नाही, बरोबर बरोबर ते आम्ही वापरून नाही. नेक्स्ट कसं आहे सर, 100% वापरू. आज गरज आहे. आज तुम्ही पाहिलं की सगळा तुम्ही अनुभव मार्केटपर्यंत तुम्ही यांचा अनुभव घेतलेला आहे. आज तुमचा प्लॉट आहे का ह्यांच्या बरोबरीचा? प्लॉट म्हणजे झाडाची उंची ही आहे, हा पण नाही, पण राहिला का म्हणजे असं आज चालू आहे का प्लॉट? नाही, प्लॉट चालू आहे आमचा, तोडे चालू आहेत का? नवीन प्लॉट लावलेला आहे. ना बरं, नाही ह्यांच्या तुलनेत काय वाटतं तुम्ही जे तुमच्या जुना प्लॉट जो होता का, हा ते आमचा बंद केला आम्ही. बरं, आता तुमच्या गावात तुम्ही मला की तुमच्या बरोबरीने होते भरपूर वांगे, तर ते हा, तर तुमच्या गावात कोणाचा राहिला का प्लॉट आज? नाही, कोणाचंच नाही. सगळ्यांचे प्लॉट उपटून टाकले. बरं, आज जवळपास तुमचं ते नवं वांग किती दिवसाचं आहे आज? ते त्याला 3 महिने झाले. 3 महिन्याचं वांग आहे, ते पण आपण पाहूच. शेवगा पण आपण तुमचा पाहू आणि तिकडे मिल्क चार्जरचा पण तुमचा अनुभव घेऊच आपण. चला, हा आपला नवीन प्लॉट आहे. हा, नवीन प्लॉट. हा किती दिवसाचा आहे सर प्लॉट? त्याला 3 महिने झाले. 3 महिन्याचा प्लॉट आहे. बरं, ह्याच्या बाबतीत काय अनुभव आहे तुमचा? म्हणजे हे पण चांगलाच आहे. हा, मार्केटमध्ये आता ह्याचा माल जातोय, काय शेतकऱ्यांचा अनुभव, व्यापाऱ्यांचा अनुभव कसा आहे? त्याचा माल म्हणजे जातोय, पण जरा आपल्या हायगायमुळे तोडण्यात आलेला नाही. आता तुमची हायगाय, तुमचं बांधकाम चालू आहे म्हणलं तुम्ही, बरोबर आहे, तोडण्यात आलं नाही. त्याच्यामुळे थोडं हायगाय झाली शेतात म्हणजे प्लॉट कडं. तरी आता आपण तरी गेला तरी लवकरच उचलते त्याला. हा 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 उचलित नाही. इथून पुढे आता आपल्याला माहिती आहे, आपल्या हातात आहे तंत्रज्ञानाचा वापर. एक बेसोडच भरल्या प्लॉट पाहिजे तसा नवीन तयार होतो, बरोबर आहे आपला. तरी पण काय चांगलंच आहे. हा, आता तुम्ही त्या जुन्या प्लॉटचा अनुभव घेतलेलाच आहे. म्हणजे डॅमेज झालेल्या प्लॉटला आपण वापर चालू केल्याच्या नंतर आज त्या प्लॉटला पूर्ण नवं पण आलेलं आहे. हे तर आपला नवा प्लॉट आहे, 3 महिन्याचा आहे. एक बेसोडोस मध्ये आपण याला पाहिजे तसं समजा हे करू शकतो. याला बेसोड डोस भरून 3 महिने झाले. 3 महिने झाले, त्याच्यानंतर तुम्ही दुसरा डोस भरला नाही. पण थोडी हायगाय झाली समजा, तरी काय वाटतं आता काकडीचा वेल आला होता त्याच्या बुडाला. चांगला एकाकडे अशा लागतं. 1 नंबर काकडीचं पाहिलं, याच्यावरती लष्टरचं पाहिलं, एकदम लष्टर कवळी तेल काकडी, एवढी वाढ झालेली आहे, पण कवळेपणा किती याला, बरोबर. तरी काय वाटतं तुम्हाला एकंदरीत जर पाहिलं तर काय सांगाल शेतकऱ्याला कोणत्याही पिका बाबतीत किंवा कशाही बाबतीत? कुठल्याही पिकाला वापर, हा तंत्रज्ञान चांगलं वापरण्यासारखं आहे. हा, त्याच्यापेक्षा विषमुक्त अन्न पुन्हा खाण्याची ना, विषमुक्त एवढं करून सुद्धा म्हणजे आज जर मार्केटला जर पाहिलं तर तुम्ही काही वापरा, कितीही खर्च करा, पण ते विषमुक्त भेटत नाही, बरोबर आहे. विषमुक्त खायला ना, आपल्यामध्ये उत्पन्न तर आहेच, सोबत खर्च कमी आहे, त्याच्यानंतर जे भेटल ते विषमुक्त आहे. म्हणजे आज आपला माल कोणतरी कोणाच्या तरी लेकरा खाणार आहेत, कोणाच्या घरी म्हातारी माणसं खाणार आहेत. आपल्या हातातून जे आपण देतोय आज शेतकरी या नात्यानं, ते पूर्ण आपण निरोगी पौष्टिक अन्न आज आपण देण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर आहे. चालेल सर, एकंदरीत तुमचा अनुभव चांगलाच आहे. तरी काय वाटतंय सर तुम्हाला ह्या गोष्टीबाबत? शेतकऱ्यांनी नाही, आता ह्यांचं बघून तुम्हाला मग सांगितलं की आम्ही आता ज्यावेळेस लागवड करतो त्यावेळेस ह्यांचे मार्गदर्शन आम्ही घेऊ. नक्की नक्की वापर करा सर, गरज आहे आज काळाची. एवढ्या आज हलक्या जमिनीवरती आज ह्यांनी म्हणजे 1 नंबर प्लॉट चालवलेले आहेत. हे पाहू शकता, पूर्ण दगडा माळाची जमीन आहे यांची. चालेल सर.